सरकारचा विषय जर काढला की आम्हाला खरं डावललं आमचा कुठलाच विषय आतापर्यंत घेतलेला नाही सरकार. मांगारडी बी सरकारला माहिती आहे की नाही हे पण आश्चर्य वाटतं की मातंग समाजाचे मोर्चे चालू येतात उपवर्गीकरणासाठी अपघातासाठी. मातंग समाजाची पोट जात आहे स्वतंत्र आहे ही पण माहिती आहे का नाही अजूनपर्यंत माहिती नाही. त्यासाठी आम्हाला ही सगळी भूमिका घ्यावी लागली आणि आमची स्वतंत्र समाजाची स्वतंत्र जातीचा दर्जा स्वतंत्र जात आहे. आम्ही कुठलीही पोट जात नाही म्हणून आम्हाला स्वतंत्र लढाई आम्हाला हक्कासाठी लढावी लागली. कारण आम्ही आतापर्यंत फक्त एक अंधारात होतो की मातंग समाजाची पोट जात आहे. परंतु आम्हाला आता कळलं की प्रत्येक जातीचा विकास व्हायला लागला, आमचा विकास न व्हायला लागला. तर आमच्या जातीचा विकास होण्यासाठी आम्ही सगळे युवा पिढी गेली आज 20-25 वर्षापासून कार्य करतोय आणि कधी ना कधी समाजाला यश केलं आहे. एकूण मागण्या मुद्दा मागण्या ज्या आहेत सर आमच्या जवळजवळ 10 मागण्या आहेत. या 10 मागण्या आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना शासनाने दाखवत या 10 मागण्या आहेत. आणि या 10 मागण्या ज्या आहेत, पहिली मागणी आम्ही समाजाच्या विकासासाठी 500 करोड रुपयाची समाजासाठी मागणी केलेली आहे. दुसरी मागणी आम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही मांगारडी समाज प्रत्येक जातीचं भवन आहे. प्रत्येक छोट्या जातीचं समाजाचं जातीचं भवन आहे. आमचं अद्याप कुठेही भवन नाही. असं मांगारडी समाज भवन आम्हाला मुंबईमध्ये शासनाने द्यावं ही मागणी आहे आमची दुसरी. तिसरी मागणी आमची आहे की आम्हाला आमचा जो अभ्यास आयोग आहे, विकास अभ्यास आयोग तो आम्हाला नेमला पाहिजे. आम्ही लवजी साळवेच्या आयोगामध्ये आहोत, आमचा उल्लेख आहे, परंतु आमचा कधी सदस्य देखील त्या आयोगामध्ये नाही. आमचा एक अभ्यास आयोग आम्हाला नेमण्यात यावा. चौथी मागणी अशी आहे, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेचं सदस्यपद तरी आमच्या समाजाला देण्यात यावं. शासनाने अशा समाजाला छोट्या समाजाला देणं खूप गरजेचं आहे की त्याचं करून समाजाची उन्नती होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाने आधी पंतप्रधान आवास योजनेचे जे घरकुल बांधलेले आहेत, आमचा समाज सकाळी कमवून संध्याकाळी खाणार आहे. पगार वेचून प्लास्टिक करून कानातला मळ काढून छोटे मोठे म्हशी बांधून हा व्यवसाय करणार आहे. समाजाकडे अशी परिस्थिती नाही की आपण समाजाला घरसुद्धा मुंबईमध्ये की मुंबईच्या बाहेर घेण्यासाठी आम्हाला कमीत कमी 50,000 घर विनामूल्य शासनाने द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. मागासवर्गीय शासकीय कार्यालयामध्ये जे एवढे शासकीय कार्यालयामध्ये जेवढे आहेत त्या ठिकाणी आमच्या मुलींना नोकऱ्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण जी मागणी सगळी भारतभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रत्येकी एका कुटुंबाला 5 एकर जमीन ही तर मागणी ऑलरेडी शासनादरबारी आहेच, पण आमच्या समाजाला 5 एकर जमीन देण्यासाठी तात्काळ इथं अंमलबजावणी करावी ही आमची एक मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मांगारडी समाजाचा जात दाखला, आता जातीच्या दाखल्याचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न 50 वर्षाची अट आहे, काही हरकत नाही, हायकोर्टचा आदेश आहे. आमचं असं म्हणणं आहे की जर आमची एखादी संस्था रजिस्टर समाजाची जर संस्था असेल तर त्याची शिफारस जर दिली, शिफारस लेटरपत्र दिलं तर तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा प्रांतनी ताबडतोब त्या पत्राद्वारे आम्हाला जातीचा दाखला आमच्या मांगारडी समाजाला देण्यात यावा. दुसरी गोष्ट, समाज कल्याण योजनेअंतर्गत मांगारडी समाजाचे उद्योजक जे समाज कल्याण जो विभाग आहे त्याच्या अंतर्गत सगळे उद्योजक घडे डिकी सारखी संस्था आहेत, अनेक संस्था आहेत जे उद्योग घडले त्यांचे आमच्याही समाजाला उद्योजक घडले पाहिजे म्हणून आम्ही 5-5 कोटी रुपये प्रत्येक उद्योजक घडण्यासाठी शासनाने द्यावे. आणि शेवटची मागणी अशी आहे की मातंग समाजाची पोटजात म्हणून जो उल्लेख आमचा आहे त्या समाजाच्या आम्ही ती समाजाची पोटजात नाही. मातंग समाज आम्हाला तिथे वगळून आम्हाला स्वतंत्र जातीचा दर्जा शासनाने देऊन आम्हाला स्वतंत्र ज्या काही शासनाच्या सवलती आहेत ते आम्हाला देण्यासाठी शासनाने आमच्यासाठी ती न्याय द्यावा. ह्या प्रमुख 10 मागण्या आहेत आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला हात जोडून विनंती करतो की 30 तारखेपर्यंत जर आपण आमची मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यापाशी जर आपण मिटिंग 10 मिनिटाची का होईना मिटिंग जर नाही लावली तर आम्ही सगळ्यांनी पहिल्या भूमिका घेतल्यात 1 तारखेला कुणाचाही विचार न घेता 1 तारखेला आम्ही मंत्रालयाच्या समोर शेकडो कार्यकर्ते आत्मदहन करणार आणि ही आमची शेवटची मागणी अटळ आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या बी मांगारडी समाजाच्या संघटना त्या सगळ्या आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही संघटनेच्या मार्फत हा पत्रकार परिषद किंवा संघटनेच्या मार्फत हा आत्मदहन बिलकुल नाही. मांगारडी समाज
मांगरणी समाज म्हणून आणि सगळ्या संघटना आमच्या एकत्रच आहेत. आमच्यामध्ये कुठेही तुटाफूट नाही. ज्यावेळेस समाजाची भूमिका आहे ती त्या टाइमला आम्ही सगळे एकत्र आहोत. हम कम से कम 100-200 कार्यकर्ता आत्मदहन करने की तयारी में 100% महाराष्ट्र के वो भी आमचे सगळे लीडर महत्त्वाचे जे संघटनेचे नेते त्या दिवशी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की सगळे आम्ही नेते समाजासाठी जर आम्हाला हीच भूमिका सरकारला आवडत असेल, आम्ही मेलं तर सरकारला आवडत असेल, 100% आम्ही 1 तारखेला ती भूमिका आपल्या